आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म. मोहनदरी आश्रमशाळेत घडलेली धक्कादायक घटना. कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. इयत्ता 9वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित विद्यार्थिनींशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बाल सुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र मोहनदरी आश्रमशाळेतील या घटनेमुळे या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबविली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शासकीय आश्रमशाळेत दर महिन्याला विद्यार्थिनींची मासिक पाळीबाबत वैद्यकीय तपासणी केली जात असते. असे असताना देखील मोहनदरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसूत झाली. ही बाब आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षक श्रीमती मिश्रा व मुख्याध्यापक अनिल अहिरे वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आले नाही म्हणजेच विशेष आहे. या घटनेतील प्रसूत झालेली विद्यार्थिनी व संबंधित आरोपी ही दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते आहे. या प्रकरणात आश्रमशाळेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी खेद व्यक्त केला असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. एका निरागस अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेने केवळ एक कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेल्या व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या याचा शोध घेणे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. मोहनदरी आश्रमशाळेतील या गंभीर प्रकरणावर BV न्यूजचा विशेष पाठपुरावा सुरू आहे. BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी.